तर डायरेक्ट स्क्रीनवर आपण आलेलो आहे आणि हा जरा नवीन कंपायलर आहे माझा व्हीएस कोड जरा इन्स्टॉल केला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तर त्यामुळे आपण नंतर बघू तात्पुरतं हे आपण ऑनलाईन कंपायलर यूज करतोय नवीन नेक्स्ट लिपचा कारण त्या प्रोग्रामिंग मध्ये फालतूच बिनकामाचा नियमन डेटा होता ते जात बी नव्हता क्लिअर तरी प्रिंट हॅलोवर रन कोड केल्यानंतर हॅलोवर इथं आलं तर आता मला काय करायचं आहे जे आधी काय करत होतो आपण इंटीजर ए इज इक्वल टू 10 आणि जर मला बी पाहिजे असेल तर मी इथं लिहित होतो कॉमा बी इज इक्वल टू 30 सॉरी आणि सी इज इक्वल टू 50 असं काही लिहित होतो आपल्याला जे पाहिजे होतं ते याच्यामध्ये काय होत होतं की 3 वेगळे व्हेरिएबल असाइन झाले तर तिन्ही व्हेरिएबलचा एकच सीन आहे की त्यामध्ये 3 व्हेरिएबल पण जर मला असे भरपूर व्हेरिएबल करायचे असतील तर मी ए बी सी डी झेड पर्यंत कुठपर्यंत करत बसू जर मला आता ह्याच्यातली व्हॅल्यू जर प्रिंट करायची असेल तर मी असं करत होतो प्रिंट ऑफ पर्सेंट डी आठवते ना सगळं सिंटॅक्स पर्सेंट डी आणि पर्सेंट डी तर हे 3 का घेतलेत तर या 3 मध्ये मला व्हॅल्यू प्रिंट करायचे आणि इथं मी लिहितो कॉमा ए कॉमा बी आणि कॉमा सी जेव्हा मी असं करतो तर एखाद्या व्हेरिएबल व्हॅल्यू जर होल्ड केली असेल तर ती तुम्हाला प्रिंट होते 10 30 आणि 50 ओके झाली तर आता इथं मग आलो येतोय पॉईंट कुठला अरेचा तर मला हे 10 30 आणि 50 हे इंटिजरचेच आहेत ना तर मला एकच व्हेरिएबल असाइन करून त्या ह्याच्या वेगवेगळं ऑर्डर लिस्ट आली पाहिजे आणि डेटा स्ट्रक्चर मध्ये खरंच सांगतो अरेचं एवढं महत्वाचं ना जेव्हा आपण डीएससी चालू करू ना तेव्हा आपण अरे बघू एकदम डिटेल मध्ये त्यामध्ये अरे स्टॅक क्यू लिंक्ड लिस्ट ग्राफ ट्री सगळं लिनियर काय असते नॉन लिनियर काय असते स्टॅटिक डायनेमिक काय विषय असतो सगळं बघून टाकू आता मी काय करतो इंटिजर ए इज इक्वल टू 5 आणि इथं असं करतो आता माझ्याकडे जेव्हा मी असं करतो ना तुम्हाला म्हटलं मला बॉक्स मिळाला की 5 कप्प्याचा त्यातल्या पहिल्या कप्प्याला मी व्हॅल्यू असाइन केली पहिल्या कप्प्याचा इंडेक्स चालू होता 0 20 असाइन केली ओके आणि दुसऱ्या कप्प्याला मी व्हॅल्यू असाइन करणार सॉरी दुसरा कप्पा म्हणजे इथला पहिला असणार आहे 1 नंबरचा आला ह्याच्यात झालं 30 आली ए ऑफ पुन्हा किती आला 0 1 2 आणि याच्यामध्ये पुन्हा मी काय केलं 40 असाइन केलं आणि इथं ए ऑफ 3 असाइन केलं ए ऑफ 3 ला मी किती असाइन केलं 55 असाइन केलं आणि ए ऑफ 4 ला असाइन काय केलं 60 असाइन केलं तर ए ऑफ 5 येणार नाही का तर 0 पासून स्टार्ट झालंय 1 2 3 4 5 आलं तर तुम्हाला म्हटलेलं मी आता मगाशीच म्हटलं होतं आणि आता जर मी इथं प्रिंट एफ केलं प्रिंट एफ पर्सेंट डी किती 5 व्हेरिएबल आहेत त्यामुळे पहिलं पर्सेंट डी दुसरं पर्सेंट डी तिसरं पर्सेंट डी चौथं पर्सेंट डी पाचवं पर्सेंट डी ओके आणि याच्यामध्ये मग जर मी व्हॅल्यू असाइन केली जर मी आता ए प्रिंट केलं तर ए होईल का प्रिंट काय काय होईल का काय होईल का बघू बघा काय ऍड्रेस प्रिंट झालं तिथलं काय विषय नाही तर मी आता काय करतोय बघा 0 कॉमा आता एज इट इज कॉपी करतो कारण हेच आहे ना सेम आणि मग मी काय करतो पेस्ट 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 मी इथे लिहितो 1 इथे लिहितो 2 इथे लिहितो 3 इथे लिहितो 4 आता माझ्या 4 5 व्हॅल्यू तर होत्या ना वर आपण इथं असाइन केल्या होत्या ते ऍज इट इज प्रिंट होते 20 30 40 55 60 झाल्या तर हे अरे याला म्हणायचं अरे आता याच्यामध्ये मग ती ए बी सी डी केलेलं काय वाईट होतं ना पण याच्यामध्ये तुम्हाला एक सीन सांगतो की ते सोपं होते आपल्याला जर अशा 100 जर अशी व्हॅल्यू असेल तर इथे ए ऑफ 0 ए ऑफ 5 वगैरे करत बसणार का तुम्ही नाही तर मला आधीचं कन्सेप्ट क्लिअर आहे तर माझ्याकडे लॉजिक स्ट्रॉंग आहे तर मी तुम्हाला दिसत असेल आय थिंक ओके ऍडवर नसेल तर आता मी बघा काय करतोय 5 व्हॅल्यू येते ना मग 5 व्हॅल्यू मी असाइन करायला काहीतरी वापरतोय आणि डिसाइन करतो तर मी काय करतोय हे काढून टाकतो आणि मी तुम्हाला सांगितलं की असं पण आपण करू शकतोय 23 45 66 76 87 असं पण करू शकतो म्हटलं होतं तुम्हाला आता रन करून करतो तर आलं का असंच करावं लागतं का ही पण एक मेथड आहे असाइनिंगची अरे मध्ये व्हॅल्यू असाइन करायची ही पण एक मेथड आहे आता मग हे प्रिंट करायचं कुठपर्यंत करायचं ना मग मी काय करतोय बघा नीट बघितलं तर ए ऑफ 0 आहे ए ऑफ 1 आहे ए ऑफ 2 आहे ए ऑफ 3 ए ऑफ कुठलं कॉमन पार्ट आहे रे ए आहे बाकी सगळं फक्त नंबर चेंज होतोय आणि जर एखादी सिमिलर गोष्ट आपल्याला रिपिटेटिव्ह करायची असेल तर माझ्याकडे लूप हा कन्सेप्ट आहे की लूप हा कुठं बसतोय का काय हे माझ्या डोक्यात क्लिक केलं झालं आणि मग मी स्टार्ट केलं की बाबा भरपूर लूप आहेत मी मला सगळ्यात आवडते कुठलं फॉर लूप का तर त्यामध्ये इनिशियलायझेशन कंडिशन आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट एका ओळीत होते विषय क्लोज होते तेवढा ब्लॉक आपलं काम मोकळा विषय इंटीजर आय इज इक्वल टू 0 कारण 0 स्टार्ट होते म्हणून मी तयार करायला लावली बरं का मला माहितीच नाही काय असं कन्सिडर करू आणि कुठेपर्यंत जाते रे ते
4 पर्यंत जाते, 4 पर्यंत म्हणजे लेस दॅन कुठपर्यंत जाते 5 पर्यंत जाते. जी आपल्याला लेंथ दिली ती लेस दॅन 5 करू शकतो आपण. हा, लेस दॅन इक्वल टू 4 केलं तरी तर चालते, इथपर्यंत येते. पण आपल्याला दिलेच नाही तर तेच घेऊन टाकायचं, लई वेळ करत बसायचं नाही. लेस दॅन 5 आणि आय प्लस प्लस म्हणजे प्रत्येक लूपला एक 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 व्हॅल्यू होणार. आणि इथं मग काय करणार मी, प्रिंट एफ %d कॉमा ए ऑफ आय. का बरं आय, तर आता काय होते बघू सांगतो तुम्हाला. इथं मी स्लॅश टी लिहितो कारण लांब लांब येण्यासाठी. आता बघा काय लिहिले, ए ऑफ आय म्हणजे पहिल्यांदा आयची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे का 0. तर काय झालं ना, %d ए ऑफ आय, आयची व्हॅल्यू किती आहे 0. ए ऑफ 0 किती व्हॅल्यू आहे, ए ऑफ 0 ची 23 प्रिंट होणार. पुन्हा ते लूप वर जाणार, इथं ब्रेक होणार, वर जाणार, आयची व्हॅल्यू किती होणार 1 होणार. 5 पेक्षा लहान आहे येस, तर आलं ए ऑफ 1 किती प्रिंट होणार, ए ऑफ 1 43. ओके आला. पुन्हा वर गेलो, आयची व्हॅल्यू किती झाली 0 1 2 झाली. 5 पेक्षा लहान आहे येस, आला ए ऑफ 2 प्रिंट झालं. असं करून ते पूर्ण लूप तिथे एक्झिक्यूट होणार आणि आपल्याला ह्या 5 व्हॅल्यू देणार. आता तुम्हाला दाखवतो. तर हे मगाचं आउटपुट आहे ना, आता मी याला कमेंट करतो. ओके, रन कोड करतो. कुठला आलं, आता मी ह्याला कमेंट करतो. आउटपुट काय येतंय का, काही येत नाही का, तर इथं मी आउटपुट लिहिलं. आता एक अनकमेंट करतो आणि रन करतो. जसं आउटपुट आता पाहिजे होतं तसं आलं. तर हे लूपचा मी वापर करू शकतो याच्या पद्धतीनं. आणि अशा पद्धतीनं आपण एखादी व्हॅल्यू अरेन होल्ड केलेली लूपचा वापर करून सिंपल किती, आता मग किती 4-5 लाईन लिहिले होते ना, एका लाईन मध्ये झालं ना हे लूपचं. तर हे फायदा आहे, हे लॉजिक आहे. आणि हे आता याच्यामध्ये आपण भरपूर असे वेगवेगळे लॉजिक करू शकतो की जर कोणी विचारलंच की बाबा याच्यामध्ये फक्त ऑड नंबर मला प्रिंट करायचं, काय ऑड नंबर प्रिंट करायचं, तर काय ऑड नंबर प्रिंट करायचं, काय लॉजिक असलं, सिंपल लॉजिक आहे की बाबा जर एखाद्या नंबरला 2 न पूर्ण भाग जात असेल तरच तो प्रिंट करत नसेल तर राहिला विषय सोडून द्या. तर आता माझ्याकडे तर पूर्ण नंबर आला ए ऑफ आय मध्ये, ए ऑफ आय मध्ये पहिल्यांदा 23 येते, पुन्हा 43 येते, पुन्हा 66 येते, पुन्हा 76 येते, 87 येते. मला फक्त चेक करायचा आहे की तो ऑड आहे का इव्हन आहे. जर असेल तर प्रिंट कर, नसेल तर विषय क्लोज कर. आता बघा, इफ त्यामध्ये पहिल्यांदा ए ऑफ आय हा किती आहे, ऑड आहे किंवा इव्हन आहे हे चेक करायचं आहे. हा ऑड मॉड 2 इज नॉट इक्वल टू 0, इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे कसं आहे, इव्हन असेल तर आपण ही कंडिशन चेक करतो, सॉरी ऑड असेल तर ही कंडिशन चेक करतो. जर इव्हनच आपल्याला चेक करायचं असेल तर एक्झॅक्टली इक्वल टू 0. जर असं असेल तर तो नंबर कसा असेल, इव्हन असेल, आणि जर असेल तरच प्रिंट कर. आता हे जी कंडिशन आहे तर हे काय करतं, फक्त आणि फक्त इव्हन नंबर चेक करतं. इव्हन म्हणजे सम, आपल्या मराठीमध्ये सम म्हटलं जातं. आता याच्यामध्ये इव्हन नंबर किती आहे ते तुम्हाला कळतंय, 66 आहे, 76 आहे, 2च आहेत, तर 2च प्रिंट व्हायला पाहिजे. 66 आणि 76 क्लिअर आलं का. इथं 66 आणि 76 कुठे गेलं, दिसते 66 आणि 76. आता जर मला इव्हन फक्त पाहिजे असेल तर नॉट इक्वल टू करा, रिव्हर्स, विषय क्लोज. फक्त आणि फक्त इव्हनच प्रिंट झालं पाहिजे, 23 43 आणि 87. मग आपल्याला त्या ऍप्टिट्यूड मध्ये किंवा कुठेतरी विचारतं की बाबा, पहिल्यांदा इंटरव्ह्यू, फ्रेशर्स इंटरव्ह्यू असेल तर तिथे असले सिली क्वेश्चन विचारते की बाबा जर याच्यामध्ये ऑड नंबर किती येते, विचार किती येतं. आता कोणते येते ते आपण बघितलं, किती येतं बघायचं झालं तर आपल्याला काउंट करायला लागेल. सिंपल लॉजिक आहे. तरी काउंट कसं करायचं, तर ह्या सगळ्यांची ऍडिशन कशी करायची, तर ह्या सगळ्यांमध्ये कुठला लॉजिक वापरू शकतोय का आपण, ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन कशी करायची, हे सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू, काय विषय नाही. आता थोडक्यात तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल की बाबा फॉर लूपचा वापर करून फॉर लूप मध्ये आपण एखाद्या अरेवर कशी ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. आता तुम्ही म्हणाल सर ही प्रिंट केली फक्त, जर व्हॅल्यू आता इथं दिली असेल मला युजर कडून स्कॅन करून घ्यायचे असतील तर काय विषय नाही, पहिल्यांदा ब्लँक अरे घेतलाय आणि हा हीच फॉर लूप वापरणार मी. फॉर लूप इंटिजर आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन 5 आणि आय प्लस प्लस. ओके, आता इथे केलं. आता तुम्ही म्हणा सर खाली इंटिजर आय घेतलाय, वर इंटिजर आय घेतलाय. जरी तुम्ही नीट बघितलं तर हा इंटिजर आय मी इथे डिक्लेअर केला, ह्याचा स्कोप इथपर्यंतच आहे. त्यामुळे हा आय आणि हा आय वेगळा आहे. स्कोप ऑफ व्हेरिएबल आपण शिकलो होतो. त्यामुळे जर तुम्ही इंटिजर आय वर केला असेल तर चालतं, कारण रिइनिशियलायझेशन करतोय आपण, काय विषय नाही. हा शंका यायला पाहिजे तुम्हाला. मी इथे स्कॅन करतोय, स्कॅन एफ सॉरी कॅप्स लॉक पडला माझ्याकडून, स्कॅन एफ कसला आहे %d आणि प्रत्येक ठिकाणी ए ऑफ आय म्हणजे काय होईल, ऍड्रेस ऍड्रेस ऍड्रेस. लय महत्वाचा विषय ऍड्रेस, म्हणजे तुम्हाला नंतर समजेल
की ऍड्रेस पॉइंटर समजताना काय विषय. आता बघा काय म्हणलं, आणि मी इथे मेसेज एक टाकतोय सिम्पल प्रिंट प्लीज एंटर एनी 5 व्हॅल्यू एनी 5 व्हॅल्यूज असं मेसेज आला. रन केला तरी काय विचारलं, प्लीज एंटर एनी 5 व्हॅल्यूज, आणि मी इथे एंटर करणार. पहिल्यांदा कुठं करायचं, इनपुट इथं द्यायचं 2 3 4 5 6 7. अरे याचं कसलं याचं चुकलं काय, रन कोड 5. अच्छा असं आहे का, इकडं व्हॅल्यू आपण इनपुट द्यायचं आणि इकडे प्रिंट करायचं, कारण हा कसला विषय आहे तर तुमच्या त्या कंपायलरचा विषय. आता यांनी 3 व्हॅल्यू म्हटलं तर इकडे इनपुट दिलेले आहेत मी, तर इनपुट मी कशी देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी आता दिले 23 44 65 88 आणि 99 ही 3 घेतली. तर याच्यामधले कुठलेही 5 व्हॅल्यू कुठले काय येणार, ऑड नंबर किती येते, ऑड किती येतं 1 2 3 4 4 ऑड येतं, तर 4 ऑड येतं. तर काय झालं इथं इंटर मारायचं आहे तर 3 आणि 5. प्लीज एंटर एनी 5 व्हॅल्यूज 3 आणि 5 पर्सेंट डी. स्कॅनच करत नाही व्हॅल्यू. हो इथं आलं, सॉरी डबल एकदा रन करायचं होतं ते. हे व्हॅल्यू इनपुट इथं द्यायचे आहेत, कारण आपल्या टर्बो सी मध्ये व्हीएस कोड मध्ये कसं असतंय, तिथं लगेच आपल्याला विचारतंय आणि ते करते, कारण इथं विचारते एंटर एनी 5 व्हॅल्यूज आणि मग हे देते. आता मी काय करतोय, कॉपी करतो, रिफ्रेश करतो म्हणजे नवीन कोड असेल आणि मग तुम्हाला पेस्ट करतो. अरे रिफ्रेश होत नाही, स्टोर डेटा पेस्ट करतो आणि रन कोड करतो. त्याच्यामध्ये प्लीज एंटर एनी 5 व्हॅल्यू, आणि इथं मला वाटतं इनपुट अशी द्यायची आहे, 23 44 54 6 आणि 7, आणि मला वाटतं पुन्हा रन करायचं आहे, आणि मग इथं 23 आणि 7 व्हॅल्यू आल्या. असा विषय याचा. तरी कंपायलरवर डिपेंड आहे, तुम्ही कोणता कंपायलर वापरता. व्हीएस कोड वापरला तर तुम्हाला तिथे वेगळं सीन आहे, की आज आपण पहिल्यांदाच वापरले कारण ती प्रोग्रामिंग वाल्यांनी ऍड मुलकाचे दिले, मग ठीक आहे, ज्याचा त्याचा विषय आहे. तर अशा प्रकारे आपण हे अरे विषयी शिकलो. नेक्स्ट लेक्चरला आपण अरे सोबतची 5-10 एक्झाम्पल बघू आणि एकदम टॉपचा विषय होईल. अजूनपर्यंत तुम्हाला जर हे सीन समजला नसेल तर कोणताही अडचण असेल तर ते डिस्क्रिप्शन मध्ये इन्स्टा लिंक आहे, कमेंटमध्ये विचारू शकताय. आणि अजून तुम्ही फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांना पाठवा. एकदम टॉपचा विषय, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण सी लँग्वेज शिकू, नंतर डीएसए शिकू. ओके, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद.